नमस्कार मैत्रिणींनो, आज होता संडे. तर आज नाश्त्याला होता ब्रेड, पाव आणि भुर्जी. मला पाव आवडत नाही म्हणून मी ब्रेड आणले होते. आणि त्याच्यानंतर इथे वड्यांचं वाटण वड्यांसाठी मी भिजत घातलं होतं. उडदाची डाळ, चण्याची डाळ, धने, मेथी सगळं रात्रभर भिजत टाकलं होतं. आणि वाटायसाठी मी रात्रीचा किंवा आता फक्त तो खिमाट थोडासा असेल असा, पातळ असेल असा घ्यायचा. आणि त्याच्यानंतर थोडंसं गूळ, कांदा, मीठ सगळं वाटून घ्या. आणि मग ते वाटण जे आपण केलं आहे त्यात मग गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, हळद, मीठ चांगलं मळून घ्या आणि ते झाकण मारून ठेवलं आहे. एका साईडला लगेच चिकन फोडणीला घातलं. मसाला मी रात्रीच केला होता, त्याच्यामुळे पटकन सकाळी फोडणी टाकायला बरं पडतं. चिकनवर फोडणी टाकली, झाकण मारून ठेवलं आणि इथे आमटीची तयारी केली. आमटीला फक्त लसणीची आणि कढीपत्त्याची, तेजपत्ता फोडणी दिली की छान लागते ती. आणि जर तुम्हाला जोरदार अशी सर्दी झाली असेल, हा भारी उपाय तुमच्यासाठी आहे. मस्त चिकनची आमटी पिया. त्याच्यानंतर एक सुरीपाट मागितली होती ती. इथे सॅलड लवर असतील किंवा बटाट्याचे चिप्स वगैरे आपण करतो आणि ते तळून खातो, पण त्याच्यासाठी हे सुरी आहे. छान मस्त आहे. मी हिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यानंतर वडे करून घेतले. वडे असे टम्म फुगत होते, मस्त वाटत होतं. असे छान फुगले ना की मस्त वाटतं, खायला पण वेगळीच मजा येते. आणि त्याच्यानंतर ते सोडा करत होती मी. ह्याच्यात मी पुदिना घेतला आहे, लिंबू घेतला आहे, चाट मसाला आणि मीठ आणि चांगलं ठेचून घेतलं. आणि त्याच्यानंतर स्प्राईट टाकलं मी ह्याच्यात. हे बघा, आता परत सांडतं माझ्याकडनं. आज सांडायचा दिवस होता माझा. आणि त्याच्यानंतर भाकऱ्या केल्या. आणि मला जाऊबाईकडे जायचं. जातानाही केळीचे असे खांब गाडी आली होती, त्यातनं केळी गेल्या. आणि आता क्रिसमस चालू आहे. थँक्यू.